आज आलो होतो आम्ही तुळशीबागमध्ये. खूप दिवसापासून चाललं होतं तुळशीबागमध्ये जायचं, कारण की काही सामान घ्यायचं होतं. सामान म्हणजे असं विशेष काही नाही, कपड्याचीच खरेदी करायची होती. तर म्हणलं जावं. दत्तगुरूचं दर्शन घेतलं आणि पुढे आपलं शॉपिंगला सुरुवात केली. खूप गर्दी होती आज तुळशीबागमध्ये, कारण की सण चालू होते त्यामुळे सगळ्यांचीच खूप गर्दी झाली होती तुळशीबागमध्ये. जो तो सणाची खरेदी करायला बाहेर पडला होता. तर आम्ही सुद्धा इथं चाललो होतो खरेदी करायला. चकुली आमची मस्त तयार होऊन आली होती. तिला पण काय काय घेऊ वाटत होतं, खेळणी वगैरे. तर इथे बघू शकता चपला वगैरे खूप म्हणजे भारी असे होते. हार, परत रेडीमेड ब्लाऊज होते, त्याचे डिझाईन पण खूप छान छान होते. मला सुद्धा घ्यायचं होतं, पण आता सध्या तरी सगळं अवेलेबल आहेच घरी, त्याच्यामुळे मी काय अशी विशेष माझ्यासाठी तर काही शॉपिंग केलीच नाही. तर चकुलीसाठीच घ्यायचे होते मला कपडे वगैरे, कारण की तिला मी बरेच दिवस झाले घेतले नव्हते. असे वरचे वर तर घेणं होतंच तिला, तर मला तिला असं नाही का बाहेर जाण्यासाठी कपडे घ्यायचे होते. म्हणून मग खूप आम्ही फिरत होतो, बघत होतो कुठे आहे का चांगले कपडे. तर मग आम्हाला इथे चांगले म्हणजे असे कपडे भेटले होते आणि स्वस्तात होते. 149ला एक पीस होता. तर मग आम्ही तिथे चेक करत होतो तिच्या साईजनी वगैरे. तर मला तरी खूप आवडले होते. त्यातून पण मी शोधून शोधून घेत होते आणि खूप म्हणजे बघता बघता तेवढी तिथं गर्दी झाली होती ना, सगळेजण आपल्या लेकरांसाठी कपडे घेत होते. तर मी सुद्धा चॉईस करत होती आणि शूटिंग चकुलीचे पप्पा करत होते. ते मला सांगत होते हे घे ते घे, त्यांना म्हणजे आवडेल तसं. तर आमची शॉपिंग वगैरे झाली होती, बऱ्यापैकी आम्ही शॉपिंग केली आणि निघालो घरी जायला, कारण खूप उशीर झाला होता. आणि घरी घरी जायला निघालो. तर तुळशीबागमध्ये असं खूप डेकोरेशन केलं होतं नवरात्रीनिमित्त वगैरे. दसरा होता त्यात, तर खूप असं डेकोरेशन वगैरे केलं होतं, जिथे तिथे लायटिंग वगैरे सुद्धा होती. तर जाता जाता आम्हाला एका ठिकाणी असं राष्ट्रीय संघटनेचं काहीतरी मिरवणूक वगैरे होती. तर ते तुम्ही बघू शकता काय होतं ते. घरी आलोय आता, वाजले 9. म्हणजे खूप ट्रॉफिक होतं. आपण गेलो होतो तुळशीबागमध्ये. तर तुम्हाला मी दाखवते काय काय घेतले. तर लहान मुलांचे कपडे एवढे भारी होते आणि त्याच्यावर एवढे ऑफर्स होते ना, की मला असं समजत नव्हतं की काय काय तिला घेऊ. तरी मी असे ठराविक तिला घेतले 3 ड्रेस असे फॅन्सी मधले, की ते कुठे म्हणजे बाहेर जाताना असं घालायला तिला होते. तर त्यातला हा एक आहे. त्याच्यावर एक क्यूट अशी छोटी पर्स पण भेटली आम्हाला. तर हा 149ला हा एक आहे पीस. तर तिला होईल, मी तिच्या मापानेच घेतलंय. मला तरी फार आवडला. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तर हा एक घेतलाय आणि हा एक छान वाटत होता, तिरंगा पॅटर्न मध्ये आहे. हे असं त्याला पॅन्ट आहे ही अशी पॅन्ट आणि त्याच्यावर ही कुर्ती. हा पण फार म्हणजे मला असं हवाच होता तिच्यासाठी, कारण की चकुलीचा जन्म जो आहे 15 ऑगस्टचा. तर आम्ही दरवेळेस असं घेण्यापेक्षा म्हणलं हाच एक असा मोठा तिला घ्यावा. म्हणजे हा होईल तिला असं 2-3 वर्ष, 2 वर्ष तरी हा आरामशीर तिला बसेल माझ्या मते. तर मला तरी खूप छान वाटला हा पण. हा पण म्हणजे सेम हा आणि हा म्हणजे सेम 149 सेम रेट होती. अजून एक अशातलंच असा दुसरा पॅटर्न घेतलाय. तर हा असा वरती टॉप आहे, हा असा टॉप आहे आणि मागची पॅन्ट आहे. तिला खूप छान दिसेल हे. कुठे पण म्हणजे बाहेर जाताना वेअर करण्यासाठीच मी तिला घेतले तसे. आणि घरात तिला मी येताना हे आणलंय खेळणं. त्यासाठी आमचं खूप रडारडी झाली या खेळण्यासाठी. ऍक्च्युली तिला हे पाहिजे नव्हतं, तिला पाहिजे होता बॉल. जो की बॉल आता घ्यायचं तर आमची बिलकुल पण इच्छा नव्हती, कारण की घरात सगळीकडे बॉलच झालेत.
आम्ही दरवेळेस जातो तेव्हा तिला एक बॉल घेतो. अरे आणि इथंच नको तुटेल तुटेल. तर हे असं एक घेतलं आहे मंगळसूत्र. मला फार आवडतं असं नकली मधलं वेअर करायला, कारण की असली घालण्यासारखं तर आजकाल सेफ नाहीये. तर हे मी असं घेतले साडीवर घालायला. हे मला ऍक्च्युली ती मला 150 सांगत होती, तर मी हे बार्गेनिंग करून 120 मध्ये घेतले. मला फार आवडलं हे असं क्यूट, म्हणजे एकदम नाजूक आहे पण ठीक आहे, मला आवडतं असं. मी बाहेर असं गेलं की मला असं ठेल्यावरून घेतलेली शॉपिंग, म्हणजे ठेल्यावरून आपण जे पण वस्तू घेतो ना, मला फार आवडतं. मला ऑनलाईन पेक्षा जास्त असं बाहेर आपण गेल्यावरती जे स्टॉल असतात तिथून घेतो ते जरा जास्त चांगलं वाटतं, कारण की बार्गेनिंग करता येते. ऑनलाईन मध्ये कसं फिक्स रेट असतो, आपल्याला त्यात बार्गेनिंग करता येत नाही. पण आपण बाहेर गेलो, आपण कुठं वस्तू घेते की आपल्याला त्यात बार्गेनिंग करता येते, त्यामुळे मला ते परवडतं. तर मी असं काही शॉपिंग केली आज. आणि अजून हे असे चकुलीसाठी रेग्युलर साठी मी तिला टी शर्ट्स घेतलेत, जे रेग्युलर तिला वेअर करता येतील. तर असे हे पण मला खूप म्हणजे छान भेटले, असे 100ला 4. तर मी असे हे घेतले आहेत 4. हा एक आहे त्याच्यात पॅटर्न, हा एक आहे. तिला छानच दिसतील, तिला असे कलर छान वाटतात. आणि हा एक आहे. आजची शॉपिंग तर खरंच चांगली झाली, मला तरी आवडली, खरंच छान होती. तर असं काही तिला मी घेतले. आणि 2 प्लाझो घेतले माझ्यासाठी, कारण मला घरात साडी ड्रेस, म्हणजे साडीपेक्षा जास्त ड्रेस आणि असं प्लाझो टॉप वगैरे असं घालायला जास्त कम्फर्टेबल वाटतं. तर असं काही घेतलंय मी प्लाझो. हा पण ठीक होता प्राइस त्याची. असे 2 कलर मी घेतले. हा शेवाळ म्हणजे ग्रीन, डार्क ग्रीन असतो ना तशा टाइप मध्ये हा डार्क आहे, आणि हा एकदम लाईट पिंक मध्ये. तर अशी काय आज आम्ही शॉपिंग केली आहे. तर तुम्हाला कशी वाटली शॉपिंग नक्की कमेंट करून सांगा. तर ज्याला कोणाला माहिती आहे तुळशीबाग, म्हणजे जे कोण पुण्यामध्ये राहत असतील त्यांना तुळशीबाग माहित असेल तर तुम्हाला माहिती आहे तिथं किती व्हेरायटीज असतात. तर अशी काही मी आज शॉपिंग केली आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपू. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, काही चुकलं असेल तर लाईक करा. भेटू आपण पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. आणि हा दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.